विधायक रविंद्र वायकर ने अपने मतदाता संघ में जोगेश्वरी लिंक रोड के लंबित कार्य तथा संबंधित रुके कार्य को लेकर सभागार में सवाल पूछे हैं और संबंधित निर्माण कार्य कब तक समाप्त होगा, ऐसा सवाल भी पत्रकार माध्यमों के जरिए पूछा है। माझ्या विधानसभेमध्ये प्रामुख्याने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येतोय आणि ह्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या अनुषंगाने हा रोड कधी पूर्ण होणार, ब्रिज कधी होणार, डबल डेकर ब्रिज कधी होणार, अशा पद्धतीने आज लक्षवेधी होती आणि त्या लक्षवेधीला मी माझ्या विभागाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले की या ठिकाणी दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत, एक ईगल आणि एक जे कुमार असे हे दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि यांनी उच्छाद मांडलेला आहे। खरं म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हा तयार होऊन जवळजवळ 2010 पासून करायला घेतलेला आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा ब्रिज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण 2010ला बांधायला घेतला, 2015ला आपण पूर्ण केला आणि मेट्रोच्या माध्यमातून जे आपण काम सुरू केलेलं आहे हे जर करेपर्यंत जवळजवळ 13 वर्ष झालेली आहेत आणि त्या 13 वर्षामध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडची लोक हे नाहक एक तर ट्रॅफिकमुळे लोकांना त्रास होतोय आणि यांच्या कामामुळे देखील त्रास होतोय। आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला डबल डेकरचं ब्रिज आपण करतोय याच्यामध्ये अनेक झोपडे बाधित झाले आणि अनेक झोपडे बाधित झाल्यानंतर त्यांना कुठे घरं द्यायची याच्यामध्ये देखील मुंबई महानगरपालिका आणि यांच्यामध्ये मैत्र्य नव्हतं आणि मग याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाला। त्यावेळेला देखील तो आम्ही विषय काढला होता। त्या लोकांना कुठेतरी घरं द्यायची, कशीही द्यायची, तर त्याच्यात नियमितता नव्हती। त्याच पद्धतीने आज पिलर टाकताना देखील आजूबाजूच्या घरांना त्याच पद्धतीने झोपड्यांना तडे जात आहेत, याच्याकडे देखील BMC लक्ष देत नाही किंवा हे MMRDA लक्ष देत नाही आहे। संपूर्ण गटारांचं पाणी म्हणजे तोडलेल्या इथून गटारांचं पाणी, पाण्याची लाईन यांचं ओंघळ संपूर्ण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती साचलं जात आहे। त्याच पद्धतीने हे दोन ब्रिज स्टेशन करणार आहेत, म्हणजे श्यामनगरचं स्टेशन आणि वेरावळीचं स्टेशन मेट्रो स्टेशन हे कधी करणार आहेत, यांची कामं कधी सुरू होणार हेही सांगत नाही। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जोगेश्वरी विक्रोळी लिंक वाइंडिंग करण्यासाठी 67 कोटी रुपये निधी दिला, म्हणजे जोगेश्वरी ते वेरावळी, परंतु हे अर्धच काम 67 करोडमध्ये करण्यात आलं, बाकीचं काम कोण करणार। त्याच पद्धतीने JP इंट्राने 2020 साली बोरिंग करताना वेरावळीच्या इथं त्यांनी पाईपलाईन जी होती ती डॅमेज केली। त्यावेळेला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड करत असताना झालेल्या डॅमेजमुळे 4 दिवस लोकांना जोगेश्वरी, अंधेरी, पार्ला, गोरेगाव या तिथल्या लोकांना पाणी मिळालं नव्हतं आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च 8 कोटी त्यावेळेला झाला होता। आज देखील त्याने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती MID सिपच्या मागच्या साईडला पेट्रोल पंपाच्या बाजूला त्याने बोरवेल करत असताना पाईपलाईन बोरवेलच्या माध्यमातून पाईपलाईन तो ब्रेक झालं आणि ते रिपेअरिंग करण्यासाठी 3 दिवस लागले। हे आपण जर बोरवेल करायला मागितलं एखाद्या ठिकाणी तर मुंबई महानगरपालिका 1-1.5 महिना लागतं, अनेक परमिशन लागतात, त्याच्या बाजूने पाण्याची लाईन जाते काय। आज त्यांनी 1800 mm लाईनवरती बोरवेल केली आणि 3 दिवस लोकांना त्रास दिला। मग पाणी लोकांनी कुठून आणायचं, तर शाळांमध्ये पाणी मिळालेलं नाही, हॉस्पिटलमध्ये पाणी मिळालं नाही, असलेल्या बस डेपोमध्ये पाणी नाही, सुलभ शौचालय तिथेही पाणी नव्हतं। म्हणजे 3 दिवस लोकांनी पाणी कुठून ना कुठून आणून आपलं चर्या केली, परंतु आज त्याला देखील तुम्ही त्याच्यावरती लक्ष देत नाही आहे आणि तो खर्च देखील मुंबई महानगरपालिका करणार। आणि मग याच्यावरती मी सांगितलं त्या वॉर्ड ऑफिसरला की जाऊन तुम्ही आणि HEला की तुम्ही त्याची कंप्लेंट करा, त्याचं काय झालं। तर अशा पद्धतीने आणि आत्ता पुन्हा सांगितलेले आहे ट्रॅफिकच्या दृष्टीने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हा अत्यंत जाम आणि कंजेस्टेड झालेला आहे आणि अजूनही 3 वर्ष लागणार आहे, अजूनही 3 वर्ष लागणार आहे। यासाठी एक्सपिडाइट करायला पाहिजे, बसलं पाहिजे। या सर्व गोष्टी करण्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला थातूर मातूर उत्तरं मंत्र्यांकडनं दिली जातात। आम्ही पाहणी करू, आम्ही बघू, याची चौकशी करू, कधी करणार। लोकांना त्रास होतो याच्याकडे लक्ष देणं या शासनाचं काही वाटत नाही की लक्ष देऊन तात्काळ कामं करावी, लोकांना सोयीसुविधा द्याव्या, हे काही नाही आहे। फक्त रेटून न्यायचं काम चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने हे अधिवेशन रेटून नेत आहे।